35 लाखांचा अवैध गुटख्याचा मुद्देमाल नवापूर पोलिसांनी केला जप्त। गुजरातहून आंध्र प्रदेशला जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी पकडला। नवापूर पोलिसांनी अवैध गुटखा तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत एक धडक कारवाई केली आहे। गुजरातकडून येणारा तब्बल 35,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून यामध्ये 5,20,000चा प्रतिबंधित गुटखा आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर समाविष्ट आहे। या प्रकरणी राजस्थानच्या एका चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना सुरतवरून विजयवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे नंदुरबारच्या पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर येथील कुणाल हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री विशेष नाकाबंदी करण्यात आली। रात्री 2 वाजेच्या सुमारास संशयास्पद असणारा राजस्थान पासिंगचा अशोक लेलँड कंटेनर पोलिसांनी थांबवला। जेव्हा या कंटेनरची झडती घेण्यात आली, इतर पार्सल साहित्याच्या आड लपवून ठेवलेला तब्बल 5,20,000 रुपये किमतीचा मेजबान जाफरानी जर्दा आणि बिन लेबलचा सुगंधी तंबाखू पोलिसांना मिळून आलाय। पोलिसांनी गुटख्यासह 30 लाखांचा कंटेनर जप्त केला आहे। या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र डवले यांनी घटनास्थळी धाव घेत मालाची तपासणी केली। हा माल महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या BNAS विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी राजस्थानच्या बारमेर येथील 22 वर्षीय चालक कायमदीन खान सुलतान खान याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। नवापूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करांचे धावे दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।